नमस्कार मैत्रिणींनो, आपली मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आपण एक वाटी रवा मी एका ताटामध्ये काढून घेते। चिमूटभर मीठ आणि 1 चम्मच साजूक तूप घालूया। गरम करून घेतलेले आहे मी तूप 1 चम्मच। याला छान मिक्स करून घेऊया आपण। मी 1 वाटी दुधाने भिजून घेते छान, किंवा असं काही नाही दूधच पाहिजे, पाण्याने पण भिजू शकतं। आपल्याला घट्ट भिजवायचं आहे। हे बघा, मी असा घट्ट उंडा भिजून घेतलेला आहे। आता याला अर्धा तास असाच भिजत ठेवते। आपला उंडा छान मुरेल तोपर्यंत आपण ओलं नारळ बारीक करून घेऊया। हे बघा, मी ओलं नारळ घेतलेलं आहे। आता मी याला छान खिसणीने खिसून घेईल बारीक। हे बघा, आपला छान असा उंडा तयार झालेला आहे। अर्धा तास पण झालेला आहे, छान मुरलेला आहे व्यवस्थित। तरी पण आपण याला एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊया। भांडं ठेवलेलं आहे मी गरम करायला। 1 चम्मच साजूक तूप घालूया आपण त्याच्यात, आणि आपलं बारीक केलेलं खोबरं आणि गूळ या तुपामध्ये फ्राय करून घेऊया। हे बघा, असं छान बारीक झालेलं खोबरं आहे। पाच 10 मिनिटांमध्ये आपण छान फ्राय करून घेऊया। कमी गॅसवर करायचा आहे, कारण आपण जर जास्त गॅस केला तर तो खाली लागणार खोबरं। मी गूळ पण तसंच खोबऱ्यासारखा बारीक करून घेतलेला आहे। हे आपण याच्यामध्ये ॲड करूया। दोन्ही पण छान मिक्स करून घेऊया। हे बघा, गुळामुळे छान खोबऱ्याला पण कलर आलेला आहे आपल्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ जास्त पण टाकू शकता, तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर। हे बघा, आपलं छान असं तयार झालेलं आहे। खोबरं आणि गूळ छान फ्राय झालेलं आहे। त्याला आपण थंड होऊ देऊया आता। तोपर्यंत आपण मोदकाला तयार केलेला उंडा आणखीन छान फेटून घेऊया। सुरुवातीला आपण जे दूध उंडा तयार करण्यासाठी घेतलं होतं, आपण त्याचाच थोडासा दुधाचा वापर करून छान भिजून घेऊया। मी सुरुवातीला छान सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, आपण पाण्यानं पण उंडा तयार करू शकतो। हे बघा, मी असा छान मऊ उंडा तयार केलेला आहे। आता आपण मोदक करायला सुरुवात करूया। मी असा हातावर गोल उंडा चोळून घेतलेला आहे। हे थोडंसं लाटून घेऊया। तयार झालेला उंडा घेतलेला आहे मी। हातावर असं गोल गोळा तयार करून घेते। हे बघा, आता आपण छान याचं वाटीसारखं तयार करून घेऊया हातानेच। हे बघा, अशी आपली पाती तयार झालेली आहे। आता आपण 3 बोटांनी याची पाकळी तयार करून घेऊया। हे बघा, आपलं छान फूल तयार झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया। सारण भरून घेतलेलं आहे। वर आल्यास आपण बोटांनी खाली दाबून घेऊया आणि असं गोल फिरवत फिरवत आपलं फूल तयार करून घेऊया। हे बघा, आपलं छान मोदक तयार झालेलं आहे।
मी छोटंसं केलेलं आहे, तुम्ही अशा प्रकारे मोठा पण घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण मोदक तयार करून घेऊया। हे बघा, आपण इडली पात्रात आपण आपले मोदक वाफवून घेऊया अगदी कमी वेळात आणि छान मोदक तयार होतील आपली। आता एक एक मोदक आपण या पात्रामध्ये ठेवूया, छान वाफवून घेऊया। आपण इडली पात्राला तुपाचा हात लावू म्हणजे खाली चिटकणार नाही। हे बघा, तुम्ही इडली पात्राला तुपाचा किंवा तेल पण लावू शकता, जास्त नाही लावायचं, थोडं हात फिरून घ्यायचा जेणेकरून आपले खाली चिटकणार नाही। आता आपण वाफ बसण्यासाठी इडली पात्राचं झाकण लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार होईल। आपण 15 मिनिटं असंच ठेवूया याला। हे बघा, आपले 15 मिनिटं झालेले। आता आपण झाकण काढून घेऊया। हे बघा, आपले छान मोदक वाफवून झालेले आहेत। आता मी एका डिशमध्ये काढून घेते। हे बघा, मी एका डिशमध्ये मोदक काढून घेतलेले आहे। आता केशरने मी छान गार्निशिंग करून घेते। तुम्हाला आवडलं तर हे बघा मैत्रिणींनो, आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे। छान, तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। धन्यवाद।